संजय राऊतांनी अत्यंत शिरोळा भाषा वापरत मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। संजय राऊत यांना आधी फक्त वेड लागले होते, आता ते पुरते पिसाळलेले आहेत। महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केले पाहिजे। संजय राऊत कधी माईकवर थुंकायचे, आता ते रोज माईकवर भुंकतात। पिसाळलेला कुत्रा जेव्हा अंगावर येतो तेव्हा त्याला अहो हाड म्हणून चालत नाही, तर ए हाड असेच म्हणावे लागते। कोल्हापूर हे जसे गोड गुळासाठी प्रसिद्ध आहे, तसे ते कोल्हापुरी चप्पलसाठीही प्रसिद्ध आहे। जर राऊतांनी जिभेला लगाम लावला नाही तर नवी कोरी करकरीत वाजणारी कोल्हापुरी चप्पल भेट द्यावी लागेल। संजय राऊतांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरत मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे। संजय राऊत यांना आधी फक्त वेड लागलं होतं, आता मात्र ते पुरते पिसाळलेले आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मनोरुग्णालयामध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे। संजय राऊत हे आधी माईकवर थुंकायचे, आता रोज माईक पुढे भुंकतात। आणि आम्हाला खूप चांगलं माहिती आहे की जेव्हा पिसाळलेलं कुत्रं अंगावर येतं ना, तेव्हा त्याला अहो हाडा असं सांगून चालत नसतं, त्याला ए हाड असंच म्हणावं लागतं। राऊत, तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आम्हाला आणू नका, अन्यथा तुम्हाला पळता भुई थोडी होईल। आणि कोल्हापूर हे जसं गोड गुळासाठी प्रसिद्ध आहे ना, तसंच कोल्हापुरी चपलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। शिवसेनेचं महाधिवेशन कोल्हापुरात झालंय। राऊतांनी जर स्वतःच्या जिभेला लगाम लावला नाही तर मस्त नवी कोरी आणि करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल त्यांना लवकरच भेट देण्यासाठी पाठवावी लागेल।